सपोज एक माझ्याकडे एक लिस्ट आहे, लेट सपोज एक लिस्ट आहे L इक्वल्स टू, समजा मी म्हटलं 1, 33, 44, 11, 55, एक अशी लिस्ट बनवली मी आणि प्रिंट म्हटलं ID ऑफ L म्हटलं किंवा L1 नाव देतो या लिस्टला मी, ID ऑफ L1 असं मी म्हटलं. ID म्हणजे काय असतं? ID म्हणजे लिस्टचा ऑब्जेक्ट असतो. कोणती गोष्ट जेव्हा आपण क्रिएट करतो तो ऑब्जेक्ट बनतो. जेव्हा आपण इंटिजर x इज इक्वल्स टू 10 म्हणतो तो काय बनतो? 10 नावाचा एक ऑब्जेक्ट बनतो. तसंच मी इथं लिहिलं लिस्ट L1 इज इक्वल्स टू ह्या व्हॅल्यूज लिहिल्या. याचा अर्थ काय होतं? एक ऑब्जेक्ट क्रिएट होणार. काय होतं याचा अर्थ? एक ऑब्जेक्ट क्रिएट होणार. म्हणजे कसं होणार क्रिएट? अशा पद्धतीनं एक ऑब्जेक्ट क्रिएट होणार. लेट सपोज मी असं म्हटलं ना एक लिस्ट L1 इज इक्वल्स टू काही ज्या मी व्हॅल्यू लिहिल्या अशा काही मी जे व्हॅल्यू लिहिल्या कॉमा करून अशा सेपरेट करून, याचा अर्थ काय झाला? L1 नावाचा एक लिस्ट ऑब्जेक्ट क्रिएट होतो. हा एक ऑब्जेक्ट असतो. या ऑब्जेक्टला L1 व्हेरिएबल रेफर करतो. या ऑब्जेक्टला L1 व्हेरिएबल काय करतो? रेफर करतो. ठीक आहे. तर हे मला सांगायचं आहे. आणि एक याला काय असतं? मेमरी लोकेशन असतं. आपण शिकलो होतो हे गोष्ट. याला काय असतं? एक मेमरी लोकेशन असतं. हे गोष्ट आपल्याला माहीत आहे. आता आपण बघू याच्यामध्ये अजून. सपोज मी असं लिहिलं, लेट सपोज याला मी एक्झिक्यूट करतो सर्वप्रथम. तर एक्झिक्यूट केलं मी याला. तर हा काय आहे? इथे जे दिसते तुम्हाला नंबर, हा नंबर काय आहे सांगा बरं? हा नंबर म्हणजे त्या मेमरी लोकेशनचा काय आहे? ॲड्रेस आहे. हा काय आहे? ॲड्रेस आहे. त्या ऑब्जेक्टचा ॲड्रेस आहे. हा कशाचा ऑब्जेक्ट आहे? 133 हा एक जो लिस्ट बनली त्या लिस्टचा हा काय आहे सांगा? मी काय म्हटलं तुम्हाला कळलं का? हे काय आहे? हा ऑब्जेक्ट आहे ना? इज इट? हा एक ऑब्जेक्ट आहे. करेक्ट. आणि एक्झॅक्टली काय होतं आहे सांगा? L1 त्याला काय करत आहे? पॉईंट करत आहे. L1 याला काय करत आहे? पॉईंट करत आहे. बरं मी काय करतो आता नेक्स्ट स्टेपमध्ये या ऑब्जेक्टची कॉपी बनवतो. कशाची कॉपी बनवतो? ऑब्जेक्टची. आपण काय बघूया, या ऑब्जेक्टचं मेमरी लोकेशन पण चेक करून घेऊया. हे काय मेमरी लोकेशन दिसलं तुम्हाला ऑब्जेक्टचं? दिस इज द मेमरी लोकेशन ऑफ दिस ऑब्जेक्ट. ह्या ऑब्जेक्टचं काय आहे? मेमरी लोकेशन. तर मी मेमरी लोकेशन इथं टाईप करतो त्याचं. तुम्ही बघू शकता. दिस इज द मेमरी लोकेशन ऑफ द ऑब्जेक्ट. करेक्ट. इज इट क्लिअर? आता मला काय करायचं आहे, मी असं समजा असं केलं इथं प्रोग्रामिंगमध्ये बघा मी काय केलं. मी सपोज असं लिहिलं L2 इक्वल्स टू L1 लिहिलं. याचा अर्थ काय झाला सांगा मला? L2 इक्वल्स टू म्हणजे जर L1 लिहिलं तर काय होईल? L2 इक्वल्स टू L1 लिहिलं तर काय होईल? L2 नावाचा एक रेफरन्स ह्याच ऑब्जेक्टला करणं, हे असंच मिनिंग होतं. L2 कोणाला रेफर करेल सांगा? कोणाला रेफर करेल? हां, L2 रेफर करेल सेम मेमरी लोकेशनला, सेम ऑब्जेक्टला. याच कॉन्सेप्टला म्हणतात अलियासिंग. अलियासिंग म्हणजे काय असतं? अलियासिंग म्हणजे तुमच्या घरात तुमचे 2 नाव असतात की नसतात? घरी एक वेगळं नाव आहे, कॉलेजमध्ये एक वेगळं नाव आहे, अजून कुठं, पण व्यक्ती एकच आहे ना की व्यक्ती 2 आहे? पर्सन इज सिंगल बट नेम्स आर डिफरंट. डिफरंट नेम्स आर टू द पर्सन. दॅट इज कॉल्ड ॲज अ अलियासिंग. अलायसिंग म्हणतात वेगवेगळे. हे अलायसिंग कळलं तुम्हाला काय असतं? अलायसिंग म्हणजे काय? ऑब्जेक्टला डिफरंट नावं पण ऑब्जेक्ट एकच आहे. ऑब्जेक्ट कोणता सांगा मला? हा ऑब्जेक्ट आहे. मग जर मी असं नाव दिलं याला L2 इक्वल्स टू L1 म्हटलं तर याचा अर्थ L2 ने यालाच पॉईंट केलं म्हणजे सेम ऑब्जेक्टला. करेक्ट. याचं प्रूफ काय आहे? याचं प्रूफ काय आहे? याचं प्रूफ मी तुम्हाला देऊ शकतो. मी काय करतो आता नेक्स्ट लाईनमध्ये बघा. L2 इक्वल्स टू लिहितो, लिस्ट 2 इक्वल्स टू लिहितो, लिस्ट 1. काय लिहिलं मी? L2 इक्वल्स टू लिस्ट 1 आणि प्रिंट म्हणतो, प्रिंट ID ऑफ L2. करेक्ट ना? जर दोन्ही ID सेम येत असेल, इथली ID आणि ती ID दोन्ही जर सेम येत असेल तर काय याचा अर्थ काय होतो? दोघं एकाच मेमरी लोकेशनला पॉईंट करत आहे. बघा ॲन्सर बघा इथे. कळलं काय ॲन्सर? दोन्ही मेमरी लोकेशन सारखेच आहे म्हणजे L2 इक्वल्स टू L1 आहे. इज इट क्लिअर टू एव्हरीवन? दिस इज कॉल्ड ॲज द अलियासिंग. अलियासिंग म्हणजे निकनेम. निकनेम माहीत आहे ना? अल्टरनेट नेम. पर्सन एकच पण त्याचे नावं 2. हा तो कॉन्सेप्ट आहे. तर काय होतं याच्यामध्ये? L2 इक्वल्स टू L. आपण बघा आपण याच्या आधी असं केलं होतं. x इज इक्वल्स टू मी काय म्हटलं होतं? 22 म्हटलं होतं. आठवतं तुम्हाला? आणि y इक्वल्स टू x म्हटलं होतं. आठवतं तुम्हाला? याचा अर्थ तोच झाला ना?
एकाच ऑब्जेक्टला त्यांनी पॉईंट केलं ना, हे मला इथं सांगायचं आहे. इज इट क्लिअर, येस ऑर नो? हा एक कॉन्सेप्ट आहे. आता माझी रिक्वायरमेंट काय ते मी तुम्हाला सांगतो. माझी रिक्वायरमेंट समजून घ्या. माझी रिक्वायरमेंट हे आहे की हे ठीक आहे, समजा मी काय केलं, आता याच्यामध्ये जर मी एक गोष्ट केली बघा, इथे आलो आहे मी समजा असं लिहिलं, L2 इक्वल्स टू L2. तुम्हाला इंडेक्सिंग टेक्निक माहिती आहे ना सर्वांना, इंडेक्सिंग. मी काय केलं, L2च्या 0 लोकेशनवर म्हणजे किती, कुठे 0 लोकेशन म्हणजे 1. मी L2च्या या लोकेशनवर जर मी लिहिलं 777, किती लिहिलं 777, करेक्ट. तर काय होईल, L1 मध्ये ते रिफ्लेक्ट होईल, यस ऑर नो? ते L1 मध्ये रिफ्लेक्ट होईल की नाही होईल? होईल ना. का बरं होईल? प्रिंट L1, प्रिंट L2. इज इट रिफ्लेक्टेड ओव्हर L2 or no? Yes, it is reflected to the L1 also. You can see. पहा, दिसत आहे तुम्हाला? असं का बरं घडलं सांगा मला, असं का बरं घडलं? पहा, कळलं का तुम्हाला? L1ला मी प्रिंट केलं, त्याचं आन्सर हेच आलं. मी L1 मध्ये तर चेंजेस नाही केले, मी तर L2 मध्ये केले चेंजेस. मग असं का घडलं? सेम ऑब्जेक्टमध्ये चेंज झाला. याचा अर्थ काय झाला? सेम ऑब्जेक्टमध्ये चेंज झाला. L2 इज नथिंग बट L1. L2च L1 आहे. काय? L2च L1 आहे. कळलं काय? यस ऑर नो? कळलं? क्लिअर? करून पहा तुम्ही, एक्झिक्यूट करून पहा. खूप सिंपल प्रोग्राम आहे. कोणाला डाऊट आहे याच्यामध्ये? कॉन्सेप्ट खूप सिंपल आहे, पण वेळेवर कन्फ्युजन क्रिएट करू शकतो. दोन्ही गोष्टी एकच आहे. मला एकच सांगायचं, दोन्ही गोष्टी एकच आहे, नाव वेगळे आहे. कळलं? हा जो कॉन्सेप्ट आहे ना, पुष्कळ ठिकाणी यूज होणार आहे. आता आपल्या अपकमिंग लेक्चरमध्ये आपण फंक्शनचा कॉन्सेप्ट बघू, तिथं पण हा कॉन्सेप्ट यूज होतो. एक लक्षात घ्या, पायथॉनमध्ये सर्व काही ऑब्जेक्टच आहे. एव्हरीथिंग इज अ ऑब्जेक्ट इन द पायथॉन. ओके. हे जर तुम्हाला कळलं असेल तर मी एक नेक्स्ट प्रोग्राम घेतो. इथे केअरफुली लक्ष द्या त्या प्रोग्रामकडे. मी काय करतो, L1 नावाचा एक ऑब्जेक्ट क्रिएट करतो. करेक्ट? हा L1 नावाचा एक ऑब्जेक्ट मी क्रिएट केला. नेक्स्ट टॅबमध्ये बघा. पण मला आता डिफरंट ऑब्जेक्ट पाहिजे आहे L2. हा L2 जो ऑब्जेक्ट आहे ना, हा डिफरंट असायला पाहिजे. कसा असायला पाहिजे? पण त्याची व्हॅल्यू सेम असायला पाहिजे. ते कॉन्सेप्ट आहे, दॅट इज कॉल्ड ॲज अ कॉपी. काय कॉन्सेप्ट आहे? कॉपी. मी म्हणतो त्याला L1.copy. कॉपी कोणाला करायचं आहे? मला L1ला काय करायचं आहे? कॉपी करायचं आहे. आणि ते कॉन्टेंट कोणासाठी? एक नवीन ऑब्जेक्ट क्रिएट करायचं आहे मला. काय क्रिएट करायचं आहे? नवीन ऑब्जेक्ट. लक्ष द्या, मी काय म्हटलं? वरचा कॉन्सेप्ट कळला का तुम्हाला? वरचा कॉन्सेप्ट. आता खाली बघा, मला खाली असं बनवायचं आहे. बघा, मला खाली काय बनवायचं आहे? L1 नावाचं एक सेपरेट ऑब्जेक्ट बनलेला आहे ऑलरेडी. मला L2ला याला पॉईंट नाही करायचं आहे. मला L2साठी एक सेपरेट ऑब्जेक्ट बनवायचा आहे, पण कंटेंट सेम असायला पाहिजे. काय असायला पाहिजे? सेम कंटेंट. सेम म्हणजे L1चे जे कॉन्टेंट आहे ते L2चे कॉन्टेंट असायला पाहिजे. त्याच्यासाठी एक मेथड आहे, त्या मेथडचं नाव आहे कॉपी मेथड. काय नाव आहे त्याचं? कॉपी मेथड. आणि याच मेथडला म्हणतात शॅलो कॉपी. काय म्हणतात त्याला? शॅलो कॉपी. दिस इज कॉल्ड ॲज अ कॉपी मेथड. कॉपी मेथड आहे. कळली का कॉपी मेथड? कॉपी मेथडचा अर्थ काय झाला? एक नवीन ऑब्जेक्ट क्रिएट करायचा आहे मला. बघा, तुम्हाला जर याच्यामध्ये हे असेल तर बघा, मी काय करतो आता? प्रिंट लिहितो. तर प्रिंट ID ऑफ L1, प्रिंट ID ऑफ L2, प्रिंट ID ऑफ L1 आणि प्रिंट ID ऑफ L2. बघा, इथे डिफरंट मेमरी लोकेशन दिसत आहे तुम्हाला? येस सर नो? बघा, याचं मेमरी लोकेशन चेक करा तुम्ही. L1चं मेमरी लोकेशन हे आहे. ठीक आहे. L2चं मेमरी लोकेशन चेक करूया आपण. L2चं मेमरी लोकेशन ते कोणतं आहे? हे आहे. इज इट क्लिअर? दिस इज अ L2 मेमरी लोकेशन. L2 ऑब्जेक्ट मेमरी लोकेशन. बघा, मेमरी लोकेशन काय डिफरंट आहे. इज इट डिफरंट? पहा, नंबर बघा, लास्ट नंबर बघा. हे तुम्हाला इनिशियली सारखे दिसत असेल. लास्ट नंबर बघा. इज इट डिफरंट? सो व्हॉट इज द यूज ऑफ कॉपी मेथड?
व्हॉट इज यूज ऑफ कॉपी मेथड? टू क्रिएट द कॉपी, टू क्रिएट द कॉपी मीन टू क्रिएट अनदर ऑब्जेक्ट, सेम ऑब्जेक्ट. कॉपी मेथडचं काम आहे काय? टू क्रिएट द सेम ऑब्जेक्ट, टू क्रिएट अ डिफरंट ऑब्जेक्ट बट हॅव द सेम कॉन्टेंट. कॉन्टेंट काय? L1चा कॉन्टेंट सेम आहे, L2चा कॉन्टेंट सेम आहे, पण काय केलं आहे मेथडनी, कॉपी मेथडनी दोन डिफरंट रेफरन्सेस क्रिएट केले. दिसत आहे रेफरन्सेस? इज इट क्लिअर? जर तुम्हाला कॉन्टेंट चेक करायचे असेल तर यू कॅन चेक द कॉन्टेंट्स ऑल्सो. कसे चेक करणार कॉन्टेंट सांगा मला? प्रिंट L1, प्रिंट L2, कॉन्टेंट्स आर सेम. बघा, इज इट सेम? आता एक इथं बघा एक गोष्ट अजून. सपोज मी याच्यात काय केलं आहे, सपोज याच्यात मी काय केलं आहे, L2मध्ये मी काही अपडेट्स करतो, L2मध्ये अपडेट्स करतो. 0 लोकेशनवर मी इथे लिहितो 999 लिहितो मी, ठीक आहे, 999 लिहितो. बघा काय झालं, कुठं चेंज झाला, रिफ्लेक्ट कुठं झाला, फक्त चेंज इथेच झाला ना, अदर ठिकाणी झाला का? मेथड कळली सर्वांना? कोणाला डाऊट आहे कॉपी मेथडमध्ये? खूप सिंपल मेथड आहे. कॉपी मेथडचं काम काय आहे सांगा? टू क्रिएट द डिफरंट ऑब्जेक्ट विथ द सेम फॉर द सेम कंटेंट्स. पण असं जर केलं तर काय होईल? असं केलं तर वरचं एक्झाम्पल बघितलं तुम्ही, त्याच्यामध्ये काय झालं होतं एक्झॅक्टली? वरच्या मेथडमध्ये काय झालं होतं? इथे याला अलायसिंग म्हणतात. अलायसिंग कळलं सर्वांना? दिस इज कॉल्ड ॲज अ कॉपी मेथड. दिस इज कॉल्ड ॲज अ कॉपी मेथड. ओके, याला म्हणतात शॅलो कॉपी. अजून आपण याच्यात बघूया एक्झाम्पल्स. हे कळलं तुम्हाला? इथे मी लिहिलेलंच आहे तसं. 1 सेकंड, हे हा आपला प्रोग्राम होता, हा कॉन्सेप्ट असा होता ॲक्च्युली. कळलं तुम्हाला कॉन्सेप्ट? बघा, ठीक आहे. हा जो कॉपी आहे ना, आपण हा कॉपी असा पण करू शकतो. बघा इथं आता मी फंक्शन काय लिहिलं, कॉपी नावाचं फंक्शन लिहिलं ना. याला अल्टरनेट काय? अल्टरनेट काय याला? याच फंक्शनला अल्टरनेट असं पण आहे. L2 इक्वल्स टू जर मी लिहिलं समजा L1 ब्रॅकेटमध्ये कोलन लिहिलं, काय लिहिलं? कोलन. याचा अर्थ पण हा पण कॉपीचंच काम करेल. इज इट क्लिअर? दोन्ही मेथड एकमेकांना काय आहे? अल्टरनेट आहे. समजा तुम्ही विसरले कॉपी फंक्शन, तर काय करायचं तुम्ही असं लिहू शकता ना. म्हणजे याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ हा झाला की L1 डॉट कॉपी इज सेम ॲज काय? सेम ॲज L1 कोलन. दोघं काय सारखंच आहे, सेम आहे दोघं जण, त्याच्यात काही फरक नाही आहे. प्रूफ पण मी तुम्हाला याचं देऊ शकतो. मी काय करतो आता, याला हे करतो, काय म्हणतात, हां, याला इथे आणतो, याला इथे तिथे ठेवतो. Ctrl+X, Ctrl+V. बघा एक्झिक्यूट केलं. बघा डिफरंट मेमरी लोकेशन, यू कॅन सी द डिफरंट मेमरी 680 520. इज इट डिफरंट? म्हणजे काय झालं? L1 डॉट कॉपी सेम ॲज L1 कोलन. कॉपी मेथड क्लिअर टू एव्हरीवन? कॉपी मेथड क्लिअर टू एव्हरीवन? ओके, तर दिस इज कॉल्ड ॲज अ कॉपी मेथड. यू कॅन एक्झिक्यूट सायमल्टेनियसली. करून पहा तुम्हाला पण तेच आन्सर मिळेल. कॉपी मेथड म्हणजे काय? कॉपी मेथड म्हणजे काय? टू डिफरंट ऑब्जेक्ट क्रिएट करणं. कॉपी मेथडलाच अल्टरनेट काय? ही मेथड L1. याला कोणता कॉन्सेप्ट म्हणतो आपण? स्लायसिंग कॉन्सेप्ट. कोणता म्हणतो कॉन्सेप्ट? स्लायसिंग शिकले ना तुम्ही? हां, दिस इज कॉल्ड ॲज अ स्लायसिंग. इट इज कॉल्ड ॲज अ स्लायसिंग. ओके, असंही पण लिहू शकता तुम्ही L1 कोलन. हे पण सारखंच आहे. इज इट क्लिअर? दिस इज कॉल्ड ॲज अ स्लायसिंग कॉन्सेप्ट. एक नवीन तुम्ही कॉपी बनवली, बट डिफरंट रेफरन्स विथ द डिफरंट रेफरन्स, हे त्याच्या मागचं मिनिंग आहे. एक्झिक्यूट केला सर्वांनी हा प्रोग्राम? एक्झिक्यूट केला सर्वांनी? कळलं सर्वांना? ओके, नेक्स्ट आपण बघूया याच्यामध्ये. आता फॉर एक्झाम्पल हे पण आपण कवर केलं. बघा कळलं ना तुम्हाला? हे दोन डिफरंट ऑब्जेक्ट बनले, सेम होतं ना. हेच काय होतं सांगा मला? X डॉट कॉपी होतं हे. इज इट क्लिअर? सेम ॲज X डॉट कॉपी. इथं नाव मी L1 L2 दिलं, इथं X आणि Y लिहिलं, ठीक आहे. एनिवे सारखंच आहे दोन्ही पण. नेक्स्ट बघा याच्यामध्ये
मी नेक्स्ट स्लाईड घेतो याच्यामध्ये. हे कॉपी मेथड पण सारखीच आहे. बाय युझिंग कॉपी फंक्शन, तिथं कॉपी फंक्शननी वापरला, तिथं स्लायसिंग कॉन्सेप्ट वापरला, पण याचं पण याचं आणि त्याचं काम सेमच आहे. कॉपी आणि याचं काम काय सेमच आहे. कळलं सर्वांना? ओके. देन नेक्स्ट स्लाईड. हां, आता याला शॅलो कॉपी म्हणतात. पण आता काय करू आपण, एक तुम्हाला याच्यातला मायन्यूट डिफरन्स मला सांगायचा आहे. आता जी लिस्ट आहे, लिस्ट आतापर्यंत आपण जे कॉपी मेथड घेतली दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ शॅलो कॉपी. आता ही लिस्ट जी आहे ना, लिस्ट बघा, लक्ष द्या बोर्डवर. सपोज मी म्हटलं इथं एक्स, एक्स इज इक्वल्स टू मी इथं लिहिलं, एक लिस्ट बनवली दॅट इज कॉल्ड ॲज अ नेस्टेड लिस्ट. नेस्टेड लिस्ट म्हणजे काय, लिस्टच्या अंदर एक वेगळी लिस्ट, दॅट इज कॉल्ड ॲज अ नेस्टेड लिस्ट. म्हणजे याच्यामध्ये मी काय केलं, 1, 2, 3 असं लिहिलं, लिस्टला क्लोज केलं, कॉमा दिला, अजून याच्यामध्ये लिहिलं 4, 5, 6. इज इट क्लिअर? या लिस्टला काय म्हणायचं सांगा, नेस्टेड लिस्ट म्हणायचं. करेक्ट? आता मला याचं हे ॲक्च्युली होईल कसं, प्रोग्रामिंगच्या अंदर हे कसं होईल, याचा ऑब्जेक्ट कसा क्रिएट होईल, याचं मिनिंग कळलं सर्वांना? दिस इज द मिनिंग ना. 1, 2, 3 सेम मिनिंग ना, कॉमा 4, 5, 6 मिनिंग इज सेम ना. याला काय राहील, एक मेमरी लोकेशन राहील. इज इट? दिस इज द ऑब्जेक्ट. आता याच्यात काय केलं आहे मी, याचा अजून एक ऑब्जेक्ट क्रिएट केला मी, वाय नावाचा एक ऑब्जेक्ट क्रिएट केला. बघा, एक्स नावाचा एक आणि एक वाय नावाचा. कसा क्रिएट करणार मी वाय नावाचा, मी काय म्हणणार, एक्स डॉट कॉपी. काय म्हटलं, युझिंग कॉपी फंक्शन. इज इट क्लिअर? एक्स डॉट कॉपी. मग मी काय केलं, मला माझा एक नवीन ऑब्जेक्ट बनला वाय. इज इट क्लिअर? कसा बनला नवीन ऑब्जेक्ट? तसा काय बनेल ऑब्जेक्ट सांगा मला, 1, 2, 3, 4, 5, 6 असा एक ऑब्जेक्ट बनला. इज इट क्लिअर? याला पण एक डिफरंट मेमरी लोकेशन आहे. काय याला डिफरंट मेमरी लोकेशन आहे. 1 सेकंड. याला पण एक मेमरी लोकेशन 1 म्हणू, याला मेमरी लोकेशन 2 म्हणू आपण. इज इट क्लिअर? क्लिअर ना? आता याच्यात काय होतं ॲक्च्युली, सपोज मी याच्यात बघा, शॅलो कॉपी कशाला म्हणायचं, सपोज मी असं लिहिलं वाय ऑफ, आता याच्यात सांगा इंडेक्स पहिले घेऊ आपण. याच्यात इंडेक्स कोणती आहे, याची इंडेक्स किती आहे, 0 आहे ना. याची इंडेक्स किती आहे, 1 आहे. कळलं का? याची इंडेक्स किती आहे, याची इंडेक्स कॉमा आहे ना इथे. हां, या एलिमेंटची इंडेक्स किती आहे याच्यामधल्या, 0, 1, 2. या एलिमेंटची इंडेक्स किती आहे, 0, 1, 2. इज इट क्लिअर टू एव्हरीवन? सपोज मला याच्यातला 1 ॲक्सेस करायचा. कसा ॲक्सेस करणार मी सांगा, 1 ॲक्सेस करायचा आहे मला. कसा ॲक्सेस करणार मी, टेल मी हाऊ टू ॲक्सेस 1. एक्स लिहिणार मी पहिले. या लिस्टचा इंडेक्स कोणत्या, लिस्टचा इंडेक्स 0 आहे. इज इट क्लिअर? नंतर काय लिहिणार मी, 0. इज इट क्लिअर? हा 0 काय रिप्रेझेंट करतो, ही लिस्ट ज्याचा इंडेक्स किती आहे, 0. आणि हा 0 काय रिप्रेझेंट करतो, इज इट क्लिअर? एलिमेंट. बघा, आपण हा कॉन्सेप्टच्या पहिले ही गोष्ट समजून घेऊ पहिल्यांदा. एक मी टॅब ओपन करतो इथे. हे टॅब ओपन केली. इथं समजा मी लिहिलं एक्स इक्वल्स टू 1, 2, 3. एक कॉमा दिला. इथे लिहिलं 4, 5, 6. ठीक आहे. मी काय म्हटलं, प्रिंट. मला याच्यातला 4 एलिमेंट पाहिजे, 4 नंबरचा एलिमेंट पाहिजे. कसा मिळणार मला सांगा, काय लिहावं लागेल इथे, पहिले कॉन्सेप्ट बघून घेऊया. नेस्टेड लिस्टचा कॉन्सेप्ट काय लिहावं लागेल इथे मला सांगा. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. काय सांगितलं मी तुम्हाला, काय सांगितलं, ही जी लिस्ट आहे, लिस्टच्या आतमध्ये एक दुसरी लिस्ट आहे. लिस्टच्या आतमध्ये काय आहे, अनादर लिस्ट. हां, ही लिस्ट आहे, याचा इंडेक्स 0 आहे. ही लिस्ट आहे, याचा इंडेक्स किती आहे, 1 आहे. हां, मला कोणती लिस्ट कन्सिडर करावं लागेल, याच्या अंदरची ही लिस्ट कन्सिडर करायची आहे मला. हां, मी काय करणार इथे सांगा, 1 लिहिणार ना. करेक्ट. आणि या लिस्टमधला मला हा एलिमेंट हवा आहे. कोणता एलिमेंट हवा आहे, हा 4 हवा आहे. 4 कसा मिळेल मला, पुन्हा इथे इंडेक्सिंग होईल की नाही होईल,
4चं लोकेशन कोणतं आहे 0, 5चं लोकेशन किती आहे 1, 6चं लोकेशन किती आहे 2. इथे काय लिहिणार मी या ब्रॅकेटमध्ये लिस्ट 1 मधला 0 नंबरचा एलिमेंट. इज इट क्लिअर? बघा आता मी याला एक्झिक्यूट करतो, मिळाला मला इथं 4. हा कॉन्सेप्ट कळला का नेस्टेडचा? सर्वांना पहिले सांगा. आता मी मेन कॉन्सेप्टवर पुन्हा येतो वापस. इज इट क्लिअर टू एव्हरीवन? इज इट क्लिअर टू एव्हरीवन? ओके. आता बघा इथे एक गोष्ट होणार आहे. ती गोष्ट म्हणजे हे तर मी केलं इथे. मी नंतर काय करतो, एक याचा दुसरा एक ऑब्जेक्ट क्रिएट करतो. कसा ऑब्जेक्ट क्रिएट करायचा? कोणती मेथड आहे? कॉपी मेथड. कोणती मेथड आहे? कॉपी. कसा ऑब्जेक्ट क्रिएट करणार? x.copy युजिंग कॉपी फंक्शन. इज इट क्लिअर? कॉपी फंक्शनचा यूज करून मी एक ऑब्जेक्ट नवीन क्रिएट केला. कळलं का? एक नवीन ऑब्जेक्ट क्रिएट केला कॉपी मेथडचा वापर करून. एक काय केला? क्रिएट नवीन ऑब्जेक्ट क्रिएट केला. मी याला एक्झिक्यूट करतो. इथं तुम्ही बघू शकता प्रिंट ID ऑफ x आणि प्रिंट ID ऑफ y. दोघांचे दोन ID क्रिएट केले. ID ऑफ x, ID ऑफ y. तर मी याला एक्झिक्यूट करतो. बघा 2 डिफरंट मेमरी लोकेशन मला मिळत आहे. हा मेमरी लोकेशनचा अर्थ कळला सर्वांना की नाही कळलं? हां हां. काय मिनिंग काय त्याचं? इज अ डिफरंट ऑब्जेक्ट. काय आहे हा? एक वेगळा ऑब्जेक्ट आहे. बोथ ऑब्जेक्ट आर डिफरंट ना? एस ऑर नो? प्लीज टेल मी. 152. याचं मिनिंग असंच झाला ना, एक्सनं एक वेगळ्या ठिकाणी पॉईंट केलं, वायनं एका वेगळ्या ठिकाणी पॉईंट केलं. इज इट क्लिअर? ओके. आता कॉन्सेप्ट आहे शॅलो कॉपी. आपण आतापर्यंत सिंगल डायमेन्शनल लिस्ट घेतली, सिंगल व्हॅल्यूची लिस्ट घेतली. आता आपण तोच कॉन्सेप्ट नेस्टेड लिस्टला वापरणार आहे. कोणत्या लिस्टला वापरणार आहे? नेस्टेड लिस्टला. नेस्टेड लिस्ट म्हणजे लिस्टच्या आतमध्ये अजून लिस्ट किंवा अजून दुसरा कोणता ऑब्जेक्ट, दॅट इज कॉल्ड ॲज अ नेस्टेड लिस्ट. कळलं का? लिस्टच्या आतमध्ये लिस्ट आहे नाही. एक्नॉलेज करत चला. ही लिस्ट पहिली एक लिस्ट आणि दुसरी लिस्ट. इज इट क्लिअर? आपण याला म्हणतो 0 नंबरची लिस्ट, याला म्हणतो 1 नंबरची लिस्ट. कळलं? ओके. आता मी याच्यात काय करणार बघा. हे असं जरी असलं, सपोज मी असं केलं, इथे एक्स घेतला व्हेरिएबल किंवा वाय नावाचा एक व्हेरिएबल घेतला, वाय नावाचा व्हेरिएबल. मी याच्यात काय केलं, त्याच्या 0 लोकेशनवर. कोणत्या लोकेशनवर? म्हणजे 0 लिस्ट कोणती याच्यातली सांगा मला. लेट सपोज मी एक्स घेतो, इथे एक्स घेतो. एक्सची 0 नंबरची लिस्ट कोणती आहे? ही आहे ना, 1 2 3. हां, मी इथं काय लिहिणार? 0 लिहिणार. 0. कळलं? आणि त्याच्यामधला एलिमेंट नंबर 1 कुठे आहे? हा आहे ना, करेक्ट. त्याचं लोकेशन कोणतं आहे? 0 लोकेशन आहे त्याचं. इज इट क्लिअर ना? त्याचं लोकेशन 0 आहे. 0 घेतलं मी आणि इक्वल्स टू लिहिलं मी 777. काय लिहिलं? 777. आणि आता काय करतो मी बघा, PRINT प्रिंट एक्स करतो, प्रिंट एक्स करतो आणि इथं पण प्रिंट वाय करतो. लक्षात घ्या, कॉन्सेप्ट खूप महत्त्वाचा आहे हा. आणि याला एक्झिक्यूट करतो. बघा एक्झिक्यूट केल्यानंतर काय होते बघा. काही तुम्हाला डिफरन्स दिसत आहे? काय डिफरन्स दिसत आहे पहा. एक्सची व्हॅल्यू ठीक आहे, एक्सची व्हॅल्यू बघा, एक्सची व्हॅल्यू कोणती झाली आणि वायची व्हॅल्यू कोणती झाली बघा. आता तुम्ही केअरफुली वायची व्हॅल्यू कोणती झाली केअरफुली बघा. काय झालं, काय झालं बघा, काय चेंज काय झाला. मी तर चेंजेस एक्समध्ये केले, पण चेंजेस कुठं रिफ्लेक्ट झाले? वायमध्ये रिफ्लेक्ट झाले. चेंजेस वायमध्ये रिफ्लेक्ट झाले ना. या कॉन्सेप्टला म्हणतात शॅलो कॉपी. म्हणजे ऑब्जेक्ट जरी डिफरंट होते तरी वायमध्ये ते चेंजेस रिफ्लेक्ट झाले. कशामध्ये रिफ्लेक्ट झाले चेंजेस? व्हायला पाहिजे होते का? व्हायला पाहिजे नव्हते, तरीसुद्धा ते चेंजेस रिफ्लेक्ट झाले. याला म्हणतात शॅलो कॉपी, याला म्हणतात. पण असं व्हायला नाही पाहिजे. त्याच्यासाठी मी जे एक वेगळी मेथड वापरणार, असा ऑब्जेक्ट बनव की इंटरनली ते चेंजेस रिफ्लेक्ट नाही व्हायला पाहिजे. हे चेंजेस बघा, आतापर्यंत आपण सिंगल डायमेन्शनल अरे जेव्हा घेतला होता, जेव्हा आपण सिंगल एक लिस्ट घेतली होती तेव्हा ते चेंजेस दिसले नाही. पण मी लिस्टच्या आतमध्ये जेव्हा दुसरी लिस्ट बनवली तेव्हा ते चेंजेस दिसायला लागले याच्यामध्ये. कळलं का? आता याचं डेफिनेशन बघा काय होतं शॅलो कॉपीचं. लक्षपूर्वक डेफिनेशन बघा. शॅलो कॉपी म्हणजे काय? अ शॅलो कॉपी इज अ कॉपी ऑफ ॲन ऑब्जेक्ट वेअर अदर ऑब्जेक्ट इज डुप्लिकेटेड बट द इनर ऑब्जेक्ट लाईक लिस्ट or dictionaries inside it are not copied, they are referenced.
कळलं का? इज इट क्लिअर? याला म्हणतात शॅलो कॉपी. जरी दोन डिफरंट ऑब्जेक्ट बनले एक्स आणि वाय, पण चेंजेस एक्समध्ये केलेले स्टील रिफ्लेक्ट झाले वायमध्ये. दॅट इज कॉल्ड ॲज अ इंटरनल चेंजेस. दॅट इज कॉल्ड ॲज अ इंटरनल चेंजेस. आणि हे चेंजेस रिफ्लेक्ट व्हायला नाही पाहिजे, म्हणून मला करावं लागेल डीप कॉपी. कोणता कॉपी? डीप कॉपी. आणि डीप कॉपीचा फायदा काय माहिती आहे तुम्हाला? डीप कॉपीमध्ये असे चेंजेस पुन्हा रिफ्लेक्ट होणार नाही. कळलं? तर इथं प्रोग्राम आहे डीप कॉपीचा, तर तुम्हाला दाखवतो मी. बघा, डीप कॉपी. हाय डीप कॉपी. कोणता कॉपी? डीप कॉपी. बघूया आपण याला डीप कॉपीला. 1 सेकंड. हॅलो, नाही सर, मी लेक्चर नाही घेणार आहे. हो सर. नाही नाही सर. हो ठीक आहे. हो हो, लक्ष द्या. डीप कॉपी कशाला म्हणायचं आता? डीप कॉपी कशाला म्हणा? शॅलो कॉपी कळलं कोण सर्वांना? व्हॉट वॉज द शॅलो कॉपी कॉन्सेप्ट? व्हॉट वॉज द शॅलो कॉपी कॉन्सेप्ट? नॉर्मल कॉपी पता है सभी को? सर्वांना नॉर्मल कॉपी कळलं? शॅलो कॉपी काय आहे? त्याला शॅलो कॉपी म्हणतात. आणि डीप कॉपी कशाला म्हणतात बघा. हां, एक मॉड्यूल आहे पायथॉनमध्ये, त्या मॉड्यूलचं नाव आहे कॉपी. काय नाव मॉड्यूलचं? त्या मॉड्यूलला मी इम्पोर्ट केलेलं आहे. काय केलं? इम्पोर्ट. आणि इथं घेतलं बघा एक्स आणि वाय, आणि इथं काय लिहिलं मी बघा? डीप कॉपी. काय लिहिलं? डीप कॉपी. आणि आता जर मी बघा वायमध्ये चेंजेस केले किंवा एक्समध्ये चेंजेस केले, एक्समध्ये मी चेंजेस केले फॉर एक्झाम्पल, तर आउटपुट कशामध्ये रिफ्लेक्ट होईल? फक्त एक्समध्ये रिफ्लेक्ट होईल, वायमध्ये रिफ्लेक्ट होणार नाही. दॅट आय मीन टू से. इज इट क्लिअर? बघा आता मी याला हे करतो. बघा कुठं आले चेंजेस? चेंजेस कुठं झाले? फक्त एक्समध्ये झाले चेंजेस, वायमध्ये झाले नाही. दॅट इज कॉल्ड ॲज अ डीप कॉपी. इज इट क्लिअर? शॅलो कॉपी अँड डीप कॉपी. हां, शॅलो कॉपीमध्ये काय होतं प्रॉब्लेम सांगा? जरी ऑब्जेक्ट डिफरंट बनले तरी चेंजेस डीप लेवलवर रिफ्लेक्ट होतात. दॅट इज कॉल्ड ॲज अ शॅलो कॉपी. जरी मी चेंजेस केले दुसऱ्या ऑब्जेक्टमध्ये ऑटोमॅटिकली रिफ्लेक्ट होतात. दॅट इज कॉल्ड ॲज अ शॅलो कॉपी. डीप कॉपीमध्ये काय होतं ॲक्च्युअलमध्ये सांगा मला? डीप कॉपीमध्ये काय होतं? डीप कॉपीमध्ये होत नाही रिफ्लेक्ट. दॅट इज कॉल्ड ॲज अ डीप कॉपी. यू कॅन जस्ट परफॉर्म.